तर आज आपण खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत, डीएनए. आता डीएनए असतो कुठे आपल्या बॉडीमध्ये? तर आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपली बॉडी ही बनलेली आहे सेल्सने. सो सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. आता बघा, ही सेल आहे. सेलमध्ये आपल्याला एक असं स्ट्रक्चर दिसतं सेंटरला, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस. आता ह्या न्यूक्लियस मध्ये एक असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, एक्स सारखं असं स्ट्रक्चर दिसतं, ज्याला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम. आता ह्या क्रोमोझोमला जो डीएनए असतो तो काय केलेला असतो? गोल 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 गुंडाळलेला असतो. आता तुम्हाला हे माहिती आहे का, एका मायक्रोमीटरच्या सेलमध्ये 2.2 मीटर डीएनए, जो की असा दिसतो, सगळ्यांना माहिती असेल, तो काय केलेला असतो? पॅक केलेला असतो. आता तुम्ही म्हणाल की मॅम, सेल आहे एकदम मायक्रोमीटर रेंज मध्ये, जो आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्याला पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मायक्रोस्कोपी मध्ये आपण त्याला बघतो. मग एक प्रश्न पडतो की 2 मीटरचा डीएनए, एवढा मोठा डीएनए एवढ्याशा सेलमध्ये कसा बसला? तर हा जो क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतो? डीएनए गोल 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 त्याला गुंडाळलेला असतो. जसं की तुम्ही लहानपणी भवरा खेळला असेल, जो की दिसायला थोडासा असतो, असं समजा आता तुम्ही. तर ह्या भवऱ्याला आपण काय करतो? एवढी मोठी रशी काय करतो? गोल 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 गुंडाळतो. त्याच प्रमाणे इथं काय केलेलं असतं? डीएनए गोल 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 काय केलेलं असतं? गुंडाळलेलं असतं. आता डीएनएचा रोल आपल्या बॉडीमध्ये काय असतं? पहिली गोष्ट, डीएनए वरती काय प्रेझेंट असतात? जीन प्रेझेंट असतात. आता जीनचं काम काय असतं आपल्या बॉडीमध्ये? तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, जसं की स्किन कलर, हेअर कलर. तर ह्या कॅरेक्टरला कोणता ना कोणता जीन काय करत असतो? कंट्रोल करत असतो. तर हेच असतं आपल्या जीनचं काम. तर जीन आपल्या पॅरेंट्स मधून आपल्यामध्ये काय केले जातात? ट्रान्सफर केले जातात. मीन्स व्हॉट? ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी. आणि हेरिडिटी ही कन्सेप्ट येते जेनेटिक्स या ब्रांचमध्ये. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.